मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सध्या म्हाडाच्या पुणे मंडळाची जवळजवळ 4800 घरांची सध्या जाहिरात सुरू आहे, त्याची सोडत सुरू आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्याची जी काही अंतिम तारीख होती मित्रांनो, ती नुकतीच संपलेली आहे. अर्थातच त्याची जी काही तारीख होती 30 मे 2024 अशी त्याची अंतिम तारीख होती ऑनलाईन अर्ज करण्याची आणि 31 मेपर्यंत पेमेंट करण्याची शेवटची तारीख होती. आता पुण्याच्या लॉटरीसाठी किंवा पुण्याची जी काही सोडत सुरू आहे किंवा पुण्याची ऑनलाईन प्रक्रिया जी काही सुरू आहे त्याला पुन्हा तर नव्याने मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहूया की नेमकं ही मुदतवाढ कशा प्रकारे देण्यात आलेली आहे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, जी काही सध्या सोडत सुरू आहे पुण्याच्या पुण्याची, तर त्या संदर्भात अनेक कमेंट्स आले होते की साईट व्हिजिट करा किंवा टॉप 5 लोकेशन संदर्भात माहिती द्या किंवा जे काही पुण्याचे डिटेल्स आहेत डिटेलिंग्स संदर्भात माहिती द्या. त्याचे आपण बरेच व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. फक्त टॉप 5 लोकेशन संदर्भात अजून अद्यापही आपण व्हिडिओ बनवला नाही, पण तोही मी लवकरच घेऊन येईल मित्रांनो, कारण टॉप 5 लोकेशन काढण्यामध्ये सुद्धा अनेक अडचणी येत आहेत. पण सध्या जी काही लॉटरीची तारीख होती ती अंतिम तारीख 30 मे संपल्यामुळं तर नव्याने कुठली तारीख देण्यात आलेली आहे ते तुम्हाला आता 6 जून 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत आणि त्याच्यानंतर 7 जून 2024 पर्यंत ऑनलाईन पेमेंट करायचं आहे आणि त्याच्यानंतर 18 जून 2024 त्याची पहिली प्रारूप यादी अर्थातच फर्स्ट ड्राफ्ट लिस्ट जाहीर होणार आहे आणि त्याच्यानंतर 24 जूनला त्याची अंतिम ड्राफ्ट लिस्ट, अंतिम प्रारूप यादी, ज्याला आपण फायनल ड्राफ्ट लिस्ट म्हणतो, ती जाहीर केली जाणार आहे. आणि जी काही सोडत आहे मित्रांनो ती होणार आहे 26 जून 2024 सकाळी 10 वाजता याची सोडत पार पाडली जाणार आहे. आता पूर्वी जे काही शेड्यूल दिले होतं त्याच्यामध्ये लॉटरीची तारीख फायनली केलेली नव्हती किंवा लॉटरीची तारीख डिक्लेअर केलेली नव्हती, पण आता याची लॉटरीची तारीखसुद्धा डिक्लेअर केलेली असल्यामुळे आता मात्र या लॉटरीत अर्ज करणाऱ्या अर्जदारांच्या मनात जो काही संभ्रम होता की नेमका लॉटरी कधी होणार आहे, तो संभ्रम आता दूर होणार आहे. कारण याची लॉटरी आता 26 जूनला जाहीर होणार आहे आणि त्याच्यानंतर जे काही रिफंड आहे, जे काही तुमचं अनामत रक्कम तुम्ही भरताय 10,000 15,000 20,000, ती अनामत रक्कम तुम्हाला परत मिळणार आहे मित्रांनो 12 जुलै 2024. अर्थातच 12 जुलैपासून ती अनामत रक्कम तुमच्या खात्यावर जमा करायला सुरुवात केली जाणार आहे. आणि म्हणून एकंदरीत हे शेड्यूल आहे मित्रांनो पुणे लॉटरीचं, जे काही पुणे लॉटरी सध्या सुरू आहे. त्याशिवाय नाशिक मंडळाची लॉटरी सध्या सुरू आहे मित्रांनो, त्याहीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आता नेमकी संपलेली आहे. छत्रपती संभाजीनगरची तारीखसुद्धा 26 मेला संपलेली आहे, पण अद्यापही त्याला मुदतवाढ देण्यात आलेली नाही किंवा काहीच अपडेट देण्यात आलेले नाही आहेत. नागपूर मंडळाची सुद्धा आता लॉटरीची अंतिम तारीख संपत आली. एकंदरीत जवळजवळ सगळ्या लॉटरीज संपल्या आहेत, पण आता तिनंही जे काही नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या तारखेबद्दल अजून कुठला अपडेट नाही मित्रांनो, कारण लॉटरीची तारीख अद्यापही डिक्लेअर झालेली नाही, त्याच्यामुळे लोक संभ्रमात आहेत. पण पुण्याची लॉटरी 26 जून रोजी जाहीर होणार आहे हे मात्र तितकंच नक्की आहे. आता याच्यानंतर पुन्हा काहींची कमेंट्स होते की सर तुम्ही जसं 1 BHK आणि 2 BHKच्या माहिती बनवली तशी तुम्ही एकदा EWS, LIG, MIG आणि HIGची माहिती बनवा, असे काही कमेंट्स आलेले आहेत. नक्कीच मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवले मित्रांनो की नेमका EWS किती घरे आहेत, LIG किती घरे आहेत आणि त्याला काय क्रायटेरिया आहे. कारण अनेकांना हा प्रश्न होता की EWSची व्यक्ती LIGला भरू शकते किंवा नाही. अनेकांना हा रूल माहीत नाही मित्रांनो, कारण पुण्यातील बहुतांश घरे ही 20% सर्वसमावेश योजनेअंतर्गत आहेत आणि 20% सर्वसमावेश योजनेतील घरे ही LIG अर्थातच लोअर इन्कम ग्रुप, ज्यांची उत्पन्नाची मर्यादा 6 लाख ते 9 लाखाच्या दरम्यान आहे अशांसाठी ती घरे आहेत. पण म्हाडाच्या नवीन नियमानुसार एखादी व्यक्ती जर EWS मध्ये असेल तर ती व्यक्ती LIGच्या घरांसाठी अर्ज करू शकते. एखादी व्यक्ती LIG क्रायटेरियामध्ये असेल तर ती व्यक्ती LIG आणि MIGसाठी अर्ज करू शकते. एखादी व्यक्ती MIGसाठी असेल तर MIGतील अर्जदार हा MIG आणि HIGसाठी अर्ज करू शकतो आणि HIGचा अर्जदार हा फक्त HIG ग्रुपसाठीच अर्ज करू शकतो. म्हणून जर तुम्हाला 20% सर्वसमावेश योजनेअंतर्गत फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही नक्कीच भरू शकता. भले तुमचं उत्पन्न कमी असलं तरी तुम्ही खाजगी विकासकांची जी काही घरे आहेत त्या घरांसाठी तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता. म्हणजे 20% सर्वसमावेश योजनेसाठी EWS आणि LIGचे अर्जदार हे पात्र आहेत. दोन्ही अर्जदार, दोन्ही उत्पन्न गटातील अर्जदार त्या ठिकाणी नक्कीच अर्ज करू शकतात आणि म्हणून हा नियम लक्षात घ्या. याच्यानंतर कोणत्या कोणत्या ग्रुपसाठी किती घरे आहेत, कुठे कुठे घरे आहेत, त्यांचा किंमत काय आहे हे मी लवकरात लवकर अपडेट देईन. त्याच्यानंतर जे काही 5 टॉप लोकेशन्स म्हणजे PCMCमध्ये 5 टॉप लोकेशन्स, टॉप 5 लोकेशन्स किंवा PMCमध्ये 5 टॉप लोकेशन्स आणि संपूर्ण पुण्यामधले टॉप 5 लोकेशन्स मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन आणि अपेक्षा करतो मित्रांनो की लवकरात लवकर याची सोडत निघो आणि तुमचे जे काही घराचं स्वप्न आहे ते नक्कीच या माध्यमातून पूर्ण हो.
तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.